मी इकडे आपली मुलाखत चालू असताना मला सोशल मीडियावरती काही कमेंट्स येतात, त्यातला एक इंटरेस्टिंग प्रश्न सांगितलाय की जरांगे दादांना विचारा, मनोज दादांना विचारा की त्यांचं स्वतःचं कुणबी सर्टिफिकेट निघालंय का. तर खरंच काही निघालंय का, तुम्हाला तरी मिळालंय का सरकारकडून कुणबी सर्टिफिकेट? मला नाही माहित भाऊ, रोज लढतोय मी, मला माहित नाही. निघालं असलं तरी माहित नाही, नसलं निघालं तरी माहित नाही. म्हणजे ध्यान देत नाही. म्हणजे चक्क मनोज जरांगेंकडे कुणबी सर्टिफिकेट नाही, शासनाने दिलं नाही. मी असं नाही तर नसन मी म्हणतो, मी बघितलं तर मी ध्यान देत नाही. ते स्वभाव सांगतो मा. मी रोज घरातून उठलो की लगेच कामाला लागतो समाजाच्या. 22 वर्षापासून थोडी समाजात येड लागलेला आहे मला, त्यामुळे मी मागं पुढं बघत नाही. जे ध्येय धरलं ते कडील लावतो. मी ध्येय धरलेलं आहे, मला महाराष्ट्रातला सगळा मराठा सरसकट कुणबी करायचा. मग ते निघालं पण असं म्हणतो मी. बरं. आणि नसन बी ते काहीच माहित नाही मला. मी ध्यान देत नाही, मागं वळून नाही बघत ध्येय पूर्ण होईपर्यंत. कारण मी समाजाला शब्द दिलेला आहे, मी पुऱ्या मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मागं वळून बघणार नाही.